हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार आणि या प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला गुरुवारी कोपरगाव शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवत स्वयंस्फूर्तीने आपली आस्थापने बंद ठेवली. शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी संकुले आणि विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद असल्याचे चित्र आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बंदला पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांचे कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात एकत्र जमले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांविरोधात निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पाप चौकशी व्हावी आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाई जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. बंद दरम्यान शहरात शांततेचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने शहरातील संवेदनशील भागांसह प्रमुख चौकांमध्ये चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव.